अरे मैं किती अपेक्षा आहे तो ऐकून. तू मोठं झाल्यावर बंगला बांधसोन, कार घेसोन, मग नाव मोठं करसोन. आणि तू काय करोला बिगे होटते रे. तुम्ही केलं का बाबाचं नाव मोठं? लव्ह मॅरेज करणं गुन्हा थोडी आहे. पाप आहे, लय मोठं पाप आहे लव्ह मॅरेज करणं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये. आताच हाती लागलेल्या माहितीनुसार बुलढाण्यात टक्कल व्हायरसने एंट्री मारलेली आहे. या व्हायरसमुळे लोक 3 दिवसात टकले उरायले. या व्हायरसमुळे कटिंग दुकानदार फुल टेन्शन मध्ये आहे. गावकऱ्यांशी बोलल्यावर समजलं टक्कल व्हायरस आल्यापासून गावातल्या पळून जाणाऱ्या पोरीचं प्रमाण खूप कमी झालं आहे. टकल्या पोरीला कोण पळून नेईल? टक्कल व्हायरसचा शोध घेण्यासाठी आलेले शास्त्रज्ञ सुद्धा टकले होऊन वापिस गेले. जे लोक पहिल्यापासूनच टकले त्याच्यावर या व्हायरसचा परिणाम होत नाही. हाती लागलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ कोरोनाचा बदला घेण्यासाठी टक्कल व्हायरसला चायनात पाठवणार आहे. टक्कल व्हायरसमुळे गावात पाहुण्याची उराली नाही, सोयरिकीचे काम थांबले. लग्नाळू पोराला डबल टेन्शन, एक टकल्याचं दुसरं लग्नाचं. भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा. वा 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 वा, भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा. मस्त गाणे लावले तुम्ही. तुम्हाला बी आवडते का इम्रान हाशमीचे गाणे? खेकड्या ठरकी नाही रे मी तो आहे. पोट्या काय धंदे लावले तो आहे? अरे मैं किती अपेक्षा आहे तो ऐकून. तू मोठं झाल्यावर बंगला बांधसोन, कार घेसोन, मग नाव मोठं करसोन. आणि तू काय करोला बिगे होटते रे. तुम्ही केलं का बाबाचं नाव मोठं? अरे यानं मग नाव मोठं केलं नी, पण मातीत घातलं. कस काय? जवानी मंदी लगन होईल बाईच्या प्रेमात पडला होता ह्यो. बापरे, चांगलेच रंगीला आवाज होते डॅडी. तर शहाणपणा करावं लागे जास्त. बातम्या लाव, त्यात शिकासारखं राहतं. बातमी कोल्हापुरातील कंस मामाची आहे. कोल्हापुरात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणातच विष मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पन्हाळ्याच्या उतरे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाचीनं गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातूनच मामानं हे कृत्य केलंय. वा, किती शिकासारखं आहे यात. आजपासून लपड्यावाल्याच्या लग्नात जेवण बंद रे बापा. येतं असं झालं, लफडे पोरगा पोरगी करण आणि त्याच्यामुळे सगळं गाव मरण. बायकोचं टेन्शन मामानं वरडावर काढलं असन. आता पावले रावळे या मामाला डबल कोणत्याच लग्नाला बोलणार नाही. नवरदेव म्हणत असन बरं झालं वाचलो, नाही तर पोरीच्या नांदात सगळं खानदान खतम झालं असतं. आता त्या मामाच्या खानदानात डबल कोणी लव्ह मॅरेज करायची हिंमत करणार नाही. वरडाचे काय हाल असन पण तिथं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये. मामानं भाषेच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं होतं, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. जाणून घेऊया पाहुण्याचे काय हाल आहे. पाहुणे हो, मला सांगा खायला काय काय आयटम होते? खायला गुलाब बांबू, तुरीची डाळ, वांग्याची भाजी आणि भातक. भातक म्हणजे शेव चिवडा. मामानं भाषेच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हो, मरता मरता वाचलो आम्ही. त्या मामाचा सासरा आहे मी. तो मला का वाचा म्हणत आहे पाहुणे हो जेवून घ्या, पाहुणे हो जेवून घ्या. मी म्हणलं ह्यो कधी पाण्याला विचारत नाही, आज जेवायचं कस काय म्हणून राहिला. बाद मध्ये समजलं मला काय कांड करलं होतं त्यानं. तर सगळे पाहुणे एकदम घाबरले असन. मग घाबरले? अहो हातभर फाटली होती पाहुण्याची. विष कोणतं वापरलं होतं मामाला जेवणात टाकायला? ओरिजिनल राऊंड अप. अरे बापरे, म्हणजे एक घास खाल्ला की पाहुण्याचं रामनाम सत्य. अहो मी देवाला 5 नारळ फोडणार उद्या. मावशी तुम्ही जेवण केलं का? नाही रे बापा, मरायचंय का मला? तुम्ही एकले चालते का लग्नाला? नाही, मी मावा लेक मै सून आणि मावा नातू येले आम्ही. मला वाटलं चला 20 रुपये आयर करू आणि सगळं घर जेवून जाऊ, पण बरं झालं जेवलो नाही आम्ही. काका तुमचं काय मत आहे याच्यावर? आजपासून लपड्याच्या लग्नाला जाणं बंद, आणि ज्या लग्नात ह्यो मामा दिसला तिथं जेवण बंद. लहानपणी आपण गाणं म्हणत आहे, मामाच्या गावाला जाऊया हो, हागन गाडी पाहूया हो. पण या मामासाठी मला एक नवीन गाणं म्हणा वाटू राहिलं. मामा आमचा लय भारी, सगळ्या पाहुण्याचा एकदाच गेम करी. आला 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 खेकड्यांनो, तुमच्या सगळ्यांचा बाप आला. येऊचे तो कंच मामा. नमस्कार मामा. नमस्कार. कस काय येणं केलं? लग्नाला आलतो आम्ही. बर, जेवून जा बर का. जेवून आलो मामा आम्ही घरून फुल. मग वाढण घेऊन जा. जगू द्या आम्हाला 2 दिवस. मला सांगा तुम्ही जेवणात विष काऊन टाकलं होतं? आमच्या भाषेनं लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज करणं गुन्हा थोडी आहे. पाप आहे, लय मोठं पाप आहे लव्ह मॅरेज करणं. पण तुम्ही त्याची सजा सगळ्या पाहुण्याला काऊन देत होते? हे बडवे आज जेवून गेले असते,
उद्या आमच्या नावाच्या बदनाम्या केल्या असते याय ना, म्हणून यायचा काटाच काढतो तुम्ही. आता खरंच बनलोय वंडर